तुळशी माते माझ्या संपत्तीचं रक्षण कर ग. मालक काय रे एक काम आहे तुमच्याकडं. पगार बिगार काय मिळायचा नाही, चल चालू लाग. पगार तुम्ही का दिला मी का घेतला? हे बघा तुम्हाला की नाही एक लई वाईट सवय आहे कसली? झोपेत चालायची. काय? हे बघा तुम्हाला झोपेत चालायचं असेल ना तुम्ही बागत चाला, गच्चीवर चाला, छपरावर चाला, कुठं पण चाला, पण माझ्या पाठीवर चालू नका. अहो झोपेत तुम्ही किचन मध्ये सरळ चालत येताय सरळ माझ्या पाठीवर ना चालत जाताय. कशावरून? कशावरून काय? हे बघा हे पुरावा. काय रे राम्या, अरे तू काय पोळीला तूप लावतेस काय रे? काय झालं? जरा रगड की पाय चांगले. होय होय. आय शाबास. वा वा वा. मालक हो. इतक्या तंगड्या तुटस्तवर गेला होता कुठं तुम्ही? अरे या कोंबडीच्या मागे धावत होतो काय म्हणताय? 3 तास. असं? शे दमवलं बाबा. हरकत नाही, हा. जेवण मिळालं फुकटात. अच्छा. 10 रुपये मिळाले आणि वर कोंबडी मिळाली बक्षीस. मालक मग सरळ खरं सांगा की राव साहेबांकडे तुम्ही भिकारी येऊन गेला होता असं? हे गाढवा कोण आहे? मी सावकार आहे, सावकार. होय होय. तुला सांगतो राम्या, सावकार प्रसंगी चोर होईल, होय. दरोडेखोर होईल, होय. पण भिकारी कधीही होणार नाही. खरंय. अरे साधू बनून गेलो होतो. काय म्हणताय? अलख निरंजन. अच्छा. आता आपल्या जेवणा खाण्याची काळजी मिटली. रोज फुकट. माझं बी काम वाचलं. रगड पाय रगड. माझं बी काम शाबास. काय चाललंय का तुझं? तुम्ही माणूस आहात का मच्छर? काय झालं? काय झालं? अहो देवानं तुम्हाला एवढा चांगला बंगला दिलाय, झालं तर सोन्यासारखी 2 मुलं दिलेत, संपत्ती दिले, संपत्ती ठेवायला तिजोरी दिले, तर तिजोरी तुम्ही काय ठेवताय? फुटका ग्लास, दात घासायचा ब्रश, फावडा, खेळे, रंगवायचा ब्रश, रंगाचा डबा आणि उंदराचा पिंजरा. मी माझ्या तिजोरीत काय ठेवायचं तो माझा प्रश्न आहे. तुझा काय संबंध आहे त्याच्याशी? माझा काय संबंध? मिथला चौकीदार. समजा उद्या एखादा डाकू आला, चोर आला, दरोडेखोर आला, तर त्या उंदराच्या पिंजऱ्यासाठी मी माझ्या जीवावर उदार व्हायचं. पण मला एक समजत नाहीये, या तिजोरीमध्ये इतक्या सगळ्या वस्तू आहेत, हे तुला समजलं कसा?